महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे मालिकेचा तो भाग जिथं प्रत्येक एपिसोडचा शेवट एका टर्निंग पॉइंटवर होतो। 2019 पासून पाहिलं तर सरकार पडलं, नवीन उभं राहिलं, शिवसेनेचं फुटणं असेल, राष्ट्रवादीत फूट असेल, अजित पवार शरद पवार यांची थ्रिलर वळण असेल आणि आता चर्चेत आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येत आहेत ते। हा विषय केवळ दोन भावांपुरता नाही तर मराठी मतदार, मुंबई, ठाणे, पुण्याच्या महापालिका तसेच दिल्लीपर्यंत पोहोचवणारे राजकीय पत्ते यात गुंतलेले आहेत। आज या सगळ्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेऊया। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नाव जरी घेतलं तरी डोळ्यांसमोर ती करिश्माई व्यक्तिमत्व उभं राहतं। 1966ला शिवसेना उभी केली आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आणला। पुढे काय गेला, राजकारण बदललं, पण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांची स्टाईल मात्र कायम वेगळी राहिली। बाळासाहेबांच्या दोन पुढच्या पिढीचे वारसदार, एक म्हणजे उद्धव ठाकरे आणि दोन म्हणजे राज ठाकरे। उद्धव ठाकरे शांत, संघटनेतला माणूस, राज ठाकरे म्हणजे आक्रमक, स्टेजवर रंगत आणणारा। सुरुवातीला दोघे एकत्रच होते, पण 2006 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेची स्थापना केली। यानंतर दोघे वेगळ्या वाटेवर गेले, एकाने शिवसेना टिकवली तर दुसऱ्याने स्वतंत्र पक्ष उभा केला। 2019 मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं। उद्धव ठाकरे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, पण 2022ला एकनाथ शिंदेंच्या गटानं बंड केलं आणि हे सरकार पाडलं। तेव्हापासून उद्धव ठाकरे हे विरोधी बाकावर आहेत। राज ठाकरे मात्र कधी भाजपच्या जवळ तर कधी वेगळे असं फ्री स्टाईल राजकारण करत राहिले। लाऊडस्पीकरवरचं त्यांचं भाषण अजूनही लोकांना आठवतं। आता परिस्थिती अशी आहे, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या मोठ्या शहरांच्या महापालिका निवडणुका रांगेत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे संघटना आहे, पण मनसेकडे मैदानावर काम करणारे कार्यकर्ते आहेत। दोघे मिळाले तर मराठी मतदारांना जबरदस्त मेसेज जाईल। राजकारणात सगळ्यांचं डोकं चालू असतं मित्रांनो। काँग्रेस म्हणते राज ठाकरेंसोबत गेलो तर आपले उत्तर भारतीय मतदार नाराज होते। दिल्लीपर्यंत सल्ला मसलत सुरू आहे। शरद पवारांचा गट मात्र थोडा चालू आहे। त्यांना माहीत आहे मराठी मतदारांची एकजूट झाली तर भाजपला घाम फुटेल, म्हणूनच पवार साहेब सध्या पाहूया काय होतं असं म्हणत आहेत। म्हणजे कुठल्याही बाजूला दार उघडे ठेवलेलंच आहे। राज ठाकरेंच्या राजकारणात कधी हिंदुत्व, कधी मराठी अस्मिता तर कधी परप्रांतीयांबाबतचा वाद असं मिश्रण आहे। महाविकास आघाडीचे इतर घटक मात्र जरा सॉफ्ट भूमिका घेतात, म्हणूनच राज ठाकरे आघाडीत यावं असं उद्धव ठाकरेंना वाटत असलं तरी काँग्रेसला थोडी भीती वाटते। कल्पना करा मित्रांनो, जर खरंच दोन्ही भावांनी हातमिळवणी केली तर निवडणुकीचा नकाशा कसा बदलेल। मुंबईत मराठी मतदार एकवटले तर 225 पैकी बराचसा आकडा ठाकरे बंधूंकडे जाईल। ठाणे, कल्याण, नवी मुंबई मनसेचे जुने कॅडर आहे, शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत, भाजप शिंदेंना तगडा विरोध होईल। पुणे आणि नाशिक या दोन्ही महापालिकांमध्ये काँग्रेस आणि पवार गटाशी जुळवून इथंही त्यांना चांगले दिवस येऊ शकतात। भविष्यात विधानसभेतही हा फॉर्म्युला वापरता येईल। मित्रांनो, राजकारणात पब्लिक समोरचे घडतं त्याहून जास्त हे बॅकस्टेजवर घडतं। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या युतीबाबतीतही असंच आहे। दोन्ही घराण्यांचे विश्वासू कार्यकर्ते शांतपणे चर्चा करत आहेत। कुठं कुणाला किती जागा द्यायची, कुठं संयुक्त सभा घ्यायची, हे सगळं ऑफ रेकॉर्ड चाललेलं आहे। भाजप आणि शिंदेगड या घडामोडींकडे टिहळणी करत आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर ते नवा अजेंडा आणतील, डबल हिंदुत्व, डबल विकास। शिवाय केंद्रातील सामर्थ्य वापरून निवडणुकीत जोरदार मोहीम उभारली जाईल। महाराष्ट्रातील मतदारांना भावना हवी असते। ठाकरे हे नाव अजूनही अनेकांच्या मनात आपुलकीच आहे। जर दोघांनी एकत्र मंच शेअर केला, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण केलं, मराठी तरुणांना नवीन दिशा देण्याचं वचन दिलं तर पब्लिकला भारी फील येईल। राजकारणात कुठलंही समीकरण अंतिम नसतं। आज जी युती शक्य वाटते ती उद्या संपुष्टात येऊ शकते, पण आता तरी महाराष्ट्राच्या राजकीय पटावर एकच ब्रेकिंग न्यूज आहे, ठाकरे प्लस ठाकरे नवं समीकरण। तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।